ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य आहे। मात्र त्या व्हिडिओमध्ये मी दिसत असलो तरी माझा आवाज नाही असं हाकेंनी म्हटलंय। ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून घेतलं गेलं चाललंय, हे त्यांच्या पोटात सुरू। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून हाकेंच्या विरोधात संताप उमटणं सुरू झालं। ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे आलं, त्यामुळे माळी समाजाची पोटदुखी आहे असं हाके या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणताय। काय माळ्यांची दुखणी आहे की ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून घेतलं गेलं चाललंय, हे त्यांच्या पोटात सुरू आहे। पोरं दोन काय ती कामाची नाही ती, बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्यांवर गेला नाही, पुढे गेला नाही, मग आता काय करायचं? मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पावसात उगवलेली छत्री आहात, त्यामुळेच तुम्ही अशी बेजबाबदार वक्तव्य करत आहे। मी आपणास मागणी करत आहे की त्वरित माळी समाजाची आपण माफी मागावी, अशी मागणी मी आपणास करत आहे। तर त्या व्हिडिओमध्ये मी असलो तरी आवाज माझा नाही, फेक आवाज असल्याचं हाकेंचं म्हणणं आहे। पण जरांगेंविरोधात हाकेंसोबतच ओबीसी आरक्षणावरून आंदोलन करणाऱ्या नवनाथ वाघमारेंनीही हाकेंचा समाचार घेतला। माळी समाजाबद्दल हाकेंची खतखत बाहेर आली, त्यामुळे माळी समाजाची माफी मागा असं वाघमारेंनी म्हटलंय। ती इमेज जरी माझी असली तर तो आवाज माझा नाही आणि हा फेक व्हिडिओ आहे। ओबीसी चळवळीमध्ये फूट पाडणं, ओबीसी मधल्या मेजर ज्या काही 4-5 जाती महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यामध्ये फूट पडल्याशिवाय आपली भूमिका पुढे जाणार नाही, ही विरोधकांना याची जाणीव आहे। त्यामुळं अशा पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह पसरवला जातोय, याच्यापेक्षा मी या व्हिडिओकडे जास्त सिरियसली बघत नाही। खरं तर लक्ष्मण हाके यांची माळी समाजाविषयी असणारी खतखत त्यांनी त्याच्यातून ती बाहेर पडलेली, उगाच त्यांनी कुठेतरी रेटायचं काम करू नये। त्यांनी सापसेल माळी समाजाची दिलगिरी व्यक्त करावी, माळी समाजाची माफी मागावी मोठ्या मनाने। माळी समाज सुद्धा खोट मोठ्या मनाचा आहे, तुम्हाला माफ सुद्धा करेल, परंतु तुम्ही उगाच त्याच्यात रेटून नेण्याचं काम करू नये। स्वतः तुमचाच व्हिडिओ आहे, तुम्हीच बोललेले आहात आणि विनाकारण कुठेतरी मॉर्फ केला असं चुकीच्या दिशेने नेण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये। हाके सर समोर येतील आणि स्पष्टीकरण देतील, कारण की या व्हिडिओ बद्दल त्याच्या सत्यतेबद्दल तेच सांगू शकतात। आणि जर तसा असेल तर नक्कीच त्याची आपण जे म्हणतो एक फॉरेन्सिक चौकशी एक होती व्हिडिओची, तर ते करण्यात यावी। कुणी केलं ते मागे समजून येईल। हाके हे भुजबळांचे समर्थक आहेत आणि स्वतः भुजबळ माळी समाजाचे असून ओबीसींचं मोठं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं। पण आता हाकेंचाच माळी समाजाबद्दलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भुजबळांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। हाकेंशी आपलं बोलणं झालं असून गैरसमज झाला असं हाकेंनी आपल्याला सांगितल्याचं भुजबळ सांगतायत। त्यावरून इतर ओबीसी नेते आणि भुजबळ समर्थक हाकेंना मोठं का केलं असा सवाल करतायत। सकाळी त्यांचे 2-3 वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे। आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कुणी आता कॉमेंट करायचे नाही। अंतरवालीमध्ये जरांगेचं उपोषण चालू होतं, तिथं अख्खं मंत्रिमंडळ तिथं पायघाड्या घालत होतं, जजेस जात होते, पण आमच्याकडे साधे तहसीलदार फिरकायला तयार नव्हते। पण याच भुजबळ साहेबांनी पहिल्यांदा ते तर हाके साहेबांकडे गेले, हे मंत्रिमंडळ घेऊन, त्यानंतर पुण्यात आले। त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्यामध्ये भुजबळ साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आणि भुजबळ साहेबच आमचे नेते आहेत। आणि हाके सर या संदर्भामध्ये नक्कीच समोर येऊन स्पष्टीकरण देतील, त्या व्हिडिओबाबतचा खुलासा देतील अशी आशा करतो। इकडे जरांगे समर्थकांनीही हाकेंवर हल्लाबोल केलाय। हाकेंना चपलेनं मारणाऱ्यांना 1,11,000चं बक्षीसच जाहीर केलंय। लक्ष्मण हाकेला माझं तुमच्या माध्यमातून सांगणं एवढं की या ठिकाणी त्याला मी ही कोल्हापुरी चप्पल आहे, या कोल्हापुरी चप्पलीनं जो कोणी
त्याच्या थोबाडात चप्पल मारल, त्याला चप्पल मारून त्याला चप्पलीचा जो कोणी हार घालल त्याला आम्ही 1,11,000चं जाहीर असं बक्षीस सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करतो. त्याला एवढीच विनंती आहे की तू सोलापूरमध्ये हिंडला तर तुला या ठिकाणी सर्व समाजाचे नेते जे पण सामाजिक चळवळीत काम करत असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, दलित असतील, हे सर्वजण तुला या ठिकाणी चप्पलीचा हार घालणार आहेत. त्याच्यामुळं तू कुणाच्या जर सुपाऱ्या घेऊन अशा पद्धतीने जर प्रयत्न करत असतील तर तुला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. व्हायरल व्हिडिओमधला आवाज माझा नाही असं सांगून हाकेंनी हात वर केले. मात्र माळी समाजाचे नेते आणि कार्यकर्ते हाकेंच्या विरोधात आक्रमक आहेत. नांदेडहून ज्ञानेश्वर लोंढे, बीडहून अशोक काळकुटेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.